नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। या मालिकेच्या भागात आपण पाहणार आहोत ते खालून आले। नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या भागात आपण पाहणार आहोत। भैरवी तिलोत्तमाला असं सांगत असते की तारा लहान असल्यापासून तिला ओळखतोय। तिने आतापर्यंत फक्त आणि फक्त तिच्या गाण्याकडेच लक्ष दिलं आहे। सोशल मीडिया वगैरे तिला अजिबात झेपत नाही। ती एक उत्तम गायिका आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज आपण फक्त आणि फक्त तिच्या गाण्याकडे लक्ष द्यायला हवं। हे व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे करायची नाही, गरज नाही आहे। आणि भैरवीचं असं बोलून ऐकून तिलोत्तमा खूपच चिडते। ती भैरवीला समजवण्याचा प्रयत्न करू लागते, पण तितक्यातच चंद्रकांत मध्ये पडतो आणि मग तो तिलोत्तमाला म्हणतो की हे बघ भैरवी, जे काही बोलतो ना ते मला पटतंय। आज आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ताराचं गाणं रेकॉर्ड होणं हे आहे आणि आधीच तिच्यावर खूप प्रेशर आहे। आपण उगाच अजून तिला त्रास जास्त द्यायला नको, कारण आज सगळ्यात महत्त्वाचं तिने मन मोकळेपणाने गाणार आहे। आणि चंद्रकांत असं बोलून ऐकून मग तिलोत्तमा जास्त वाद घालत नाही। तर भैरवी आणि तारा चंद्रकांतचे आभार मानतात आणि मग त्या सावलीला घेऊन घरातून बाहेर पडतात। मात्र हे जे काही घडत असतं ते तिलोत्तमाला अजिबात आवडत नाही। ती रागातच चंद्रकांतकडे आणि सोहमकडे पाहत असते। तर दुसरीकडे सारंग आणि नील अजूनही स्टुडिओ बुक करण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र सगळीकडे बुकिंग फुल असते। तितक्यातच सारंगला तिलोत्तमाचा कॉल येतो। ती त्याला सांगते की सारंग घरी ये, आपलं काम झालं आहे, कारण भैरवीने एक स्टुडिओ बुक केला आहे। आणि हे ऐकून सारंगला आणि नीलला आश्चर्य वाटतं आणि मग ते दोघे जण घरी जाण्यासाठी निघतात। दुसरीकडे भैरवीने जो स्टुडिओ बुक केलेला असतो तिथे जगन्नाथजी येतात आणि मग त्या स्टुडिओचा जो मालक असतो त्याला जगन्नाथजी सांगू लागतात की हे बघ, जी मुलगी गाणं गाणार आहे ती दिसणार नाही आणि जी मुलगी दिसणार आहे ती काही गाणं गाणार नाही। मात्र ते ऐकून तो माणूस खूपच गोंधळून जातो। त्याला जगन्नाथ नेमका काय म्हणतो हे कळत नाही। जगन्नाथ त्याला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करतो आणि मग शेवटी त्या माणसाला जगन्नाथला नेमकं काय म्हणायचं हे कळलं असतं आणि मग त्यानंतर जगन्नाथ हे सत्य लपवण्यासाठी त्याला भरभरून पैसेही देतो। तो माणूस सुद्धा जगन्नाथला शब्द देतो की या स्टुडिओमध्ये यापुढे जे काही होईल ते बाहेर कोणालाही कळणार नाही। त्यानंतर आपण पाहतो की भैरवी, तारा आणि सावली देखील स्टुडिओमध्ये येतात। भैरवी, तारा आतमध्ये जातात तर सावली सारंगला कॉल करते की त्याला सांगते की स्टुडिओ बुक झाला आहे, तुम्ही सुद्धा लवकरात लवकर या। तर सारंग म्हणतो हो सावली, मी घरी जातो आणि सगळ्यांना घेऊनच येतो, पण मला सांग तुम्ही तिघीजणी आधी का गेलात? त्यावेळी सावली पटकन असं म्हणते, मला तर रिहर्सल करायची होती ना म्हणून। आणि ते ऐकून सारंगला धक्काच बसतो। तो विचारतो की तुला कशाची रिहर्सल करायची आहे? आणि त्यावेळी सावलीला काय उत्तर द्यावं ते कळत नाही आणि मग ती सारंगशी पुन्हा खोटं बोलते। त्याला असं सांगत नाही की सारंग सर मला नाही, तर तारा मॅडमला मी फक्त त्याच्या मदतीसाठी इथे आले। आणि त्यावर मग सारंगही हो म्हणतो आणि फोन ठेवून देतो। तर सावलीला विठुरायाकडे प्रार्थना करत म्हणत असते की आधी माझ्यावर जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा तुम्ही मला त्यातून वाचवलं, यावेळी देखील माझी मदत कर। तर दुसरीकडे जगन्नाथ त्या स्टुडिओतील माणसाला सगळं काही व्यवस्थित समजावून सांगतो। तितक्यातच येते भैरवी, तारा, सावली त्या ठिकाणी येतात। सावली जगन्नाथला म्हणत असते आपण लवकरात लवकर गाणं रेकॉर्ड करून घेऊया, नाहीतर घरचे कधीतरी इथे येतील। आणि त्यावेळी जगन्नाथ म्हणतो की सावली तू काळजी करू नको, मी देवाला सांगितलं आहे आणि झालं तरी त्यांना इथपर्यंत येऊ देणार नाही। तर सावली म्हणत असते मात्र आपल्याला घाई करायलाच हवी, उगाच कोणतीही गडबड होता कामा नये। आणि त्यावर जगन्नाथजी हो म्हणतो। त्यानंतर तो माणूस जगन्नाथला विचारतो की आता मला सांगा याच्यापैकी नेमकं कोण गाणार आहे आणि कोण दिसणार आहे? त्यावेळी जगन्नाथ सावलीकडे इशारा करत म्हणतो की ही माझी लेक ही गाणं गाणार आहे। आणि मग तो रागातच ताराकडे पाहत म्हणतो की ही बघा, ही फक्त दिसणार आहे। आणि त्यामुळे तारा, भैरवी रागातच त्याच्याकडे पाहू लागतात। तर दुसरीकडे आपण पाहतो की तिलोत्तमा तिच्या कुटुंबासोबत स्टुडिओकडे जाण्यासाठी निघालेली असते, मात्र रस्त्यामध्येच पोलिसांची नाकाबंदी असल्याने त्यांना गाडी थांबवावी लागते। मग ते लोक गाडीतून खाली उतरतात आणि तिथे असणाऱ्या कॉन्स्टेबलकडे चौकशी करू लागतात। तो कॉन्स्टेबल सांगतो की तुम्हाला पुढे जाता येणार नाही। त्यामुळे तिलोत्तमा म्हणते की तुमचा जो कोणी सिनियर असेल त्याला इथे बोलावून घ्या। आणि मग देवा त्या ठिकाणी येतो। त्याला पाहून तिलोत्तमा आणि ईश्वर तर खूपच चिडतात। तर देवा हसत असताना सांगतो की माफ करा मॅडम, पण तुम्हाला पुढे जाता येणार नाही। तर इकडे सावली त्या माणसाला विचारत असते
की मी गाणं तर गाईल, मात्र वादक कुठे आहे? आणि त्यावेळी जगन्नाथ तिला समजावतो की हे बघ सावली, आता आपल्याला आधी तुझं गाणं रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. वादक नंतर येतील आणि मग त्यानंतर तुझं गाणं आणि ते जे काही आहे ना ते सगळं लोक मिक्स करतील, तू काळजी करू नको. मात्र सावली म्हणत असते की याआधी मी अशी कधीच गायले नाही, मला खूप भीती वाटते. आणि तो माणूस म्हणतो असतो की मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं व्यवस्थित करतो. मात्र सावली वादकाशिवाय गाणं गायला तयारच नसते आणि त्यामुळे ती तारा तिच्यावर चिडते. ती म्हणत असते की काय ग सावली, तुला इथे प्रॉब्लेम कमी करण्यासाठी आणला आहे की वाढवण्यासाठी? आणि त्यावेळी जगन्नाथ ताराला म्हणतो की हे बघ, जो काही प्रॉब्लेम आहे ना तो तुझ्यामुळे, त्यामुळे माझ्या मुलीला असं बोलायचं नाही. आणि हे ऐकून तारा गप्प बसते. तर भैरवी सावलीला सांगते की हे बघ सावली, त्या गाण्याचा ट्रॅक आहे माझ्याकडे, तू काही काळजी करू नकोस, फक्त व्यवस्थित गाणं गा. आणि त्यावर सावली हो म्हणते आणि रेकॉर्डिंगसाठी जाते. तर दुसरीकडे देवा मेहेंदळेंना सांगत असतो की हे बघा, एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे तुम्हाला इथून कुठेही जाणार नाही, थोडा वेळ का होईना पण इथेच थांबवा लागेल. आणि त्याचं ते बोलणं ऐकून तिलोत्तमा खूपच चिडते. ती म्हणत असते की तू काय बोलतोयस, तुला कळतंय का? हे बघ, आम्हाला एक महत्त्वाच्या कामासाठी जायचं, प्लीज आम्हाला जाऊ दे. तर देवा म्हणतो की मॅडम मला कळतंय तुमचं काम खूप महत्त्वाचं आहे, पण मी जे काही सांगतोय ना ते तुमच्या भल्यासाठी. तितक्यातच सारंग आणि नीलही त्या ठिकाणी येतात. सारंग विचारतो की काय रे देवा, काय झालं? त्यावेळी देवा त्याला खोटंच सांगतो की पुढे एक ॲक्सिडेंट झाला आहे, टँकर पलटी झाला आहे आणि तो बाजूला घेण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे ही नाकाबंदी करण्यात आली आहे. आणि हे ऐकून मग सगळ्यांचाच नाईलाज होतो. तिलोत्तमा म्हणते की सारंग, आता काही मार्ग नाही आहे, आपल्याला इथेच थांबावं लागेल. तर दुसरीकडे आपण पाहतो की सावली रेकॉर्डिंगसाठी गेलेली असते, पण ती गाणं गायला सुरुवात करणार इतक्याच भैरवीला तिलोत्तमाचा कॉल येतो. त्यामुळे ती सावलीला थांबायला सांगते. भैरवी तिलोत्तमाला सांगत असते की तिलोत्तमा, आम्ही इकडे येण्यासाठी निघालो आहोत, मात्र हे रस्त्यातच एका ठिकाणी नाकाबंदी आहे, त्यामुळे आम्हाला स्टुडिओत पोहोचायला थोडा उशीर होईल, मात्र आम्ही येईपर्यंत तुम्ही रेकॉर्डिंग सुरू करू नका. आणि हे ऐकून भैरवी म्हणते की नाही तिलोत्तमा, असं नाही शक्य, कारण तो स्टुडिओ ना फक्त 2 तासासाठी बुक करण्यात आला आहे, त्यांच्या पुढे सुद्धा अनेक बुकिंग्स आहेत, त्यामुळे आम्हाला लवकरच गाणं रेकॉर्ड करावं लागेल. आणि हे ऐकून तिलोत्तमाला वाईट वाटतं. ती भैरवीला म्हणत असते की प्लीज काहीतरी कर, मात्र भैरवी जणू काही तिला तिलोत्तमाचा आवाजच येत नाही असं नाटक करू लागते आणि मग ती फोन ठेवून देते. त्यामुळे तिलोत्तमाला तर अजूनच वाईट वाटतं. आणि मग त्यानंतर आपण पाहतो की सावलीचं गाणं रेकॉर्ड व्हायला सुरुवात होते. सावली इतकं छान गाणं गात असते की सगळेच जण अगदी कौतुकाने तिच्याकडे बघत असतात. आणि मग त्यानंतर सावलीचं गाणं रेकॉर्ड होतं. त्यानंतर आपण पाहतो की सावली सारंगला व्हिडिओ कॉल करते आणि सारंग तो कॉल जेव्हा रिसीव्ह करतो तेव्हा त्याला असं दिसतं की तारा गाण्याचं रेकॉर्डिंग करत आहे. खरं तर ती फक्त ॲक्टिंग करत असते. सगळ्यांना असं वाटत असतं की जणू ताराच गाणं गात आहे आणि ताराला असं छान गाणं गाताना पाहून ते सर्वजण खूपच खुश होतात. आणि मग त्यानंतर जेव्हा हे सगळं रेकॉर्डिंग वगैरे पूर्ण होतं तेव्हा देवा सारंगला सांगतो की सारंग, आता पुढे तुम्ही जाऊ शकता, रस्ता क्लिअर झाला आहे. आणि ते ऐकून सगळेजण एकमेकांकडे फक्त बघत राहतात. आणि मग ऐश्वर्या मुद्दाम असं म्हणते की मॉम, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, जिथे ती मूर्ख मुलगी असते ना तिथे काही ना काही प्रॉब्लेम होतच असतो. पण ते ऐकून सारंग चिडतो आणि मग ते दोघेजण रस्त्यातच वाद घालायला सुरुवात करतात. पण तिलोत्तमा रागातच म्हणते की हे जे काही सुरू होतं ना ते आपण घरी जाऊन कंटिन्यू करू, उगाच लोकांसमोर तमाशा नको. मग ते सगळेजण घरी जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे जगन्नाथ सावलीचं खूप कौतुक करत असतो. तिला म्हणत असतो की आज अनेक दिवसांनी तुझं गाणं ऐकलं, मन कसं एकदम प्रसन्न झालं. तर सावली जगन्नाथचे आभार मानत म्हणते की आज फक्त आणि फक्त तुमच्यामुळे संकट टळलं, खरं तर मी तुमची खूप आभारी आहे. तर जगन्नाथ म्हणतो की सावली, तू माझी लेक आहे, तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो तुझ्यासाठी. पण तुला असं वाटत नाही का की या गाण्याचं सत्य, या ताराचं सत्य सगळ्यांसमोर यायला हवं? पण सावली नेहमीप्रमाणे म्हणते की नाही जगन्नाथजी, ती योग्य वेळ नाही आहे. आणि त्यावेळी जगन्नाथ म्हणतो ठीक आहे, जशी तुझी इच्छा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे आणखीन मोठं संकट येणार आहे आणि कदाचित त्यावेळी मी तुझ्या मदतीसाठी नसेल. आणि हे ऐकून सावली खूपच घाबरते. दुसरीकडे आपण पाहतो की तारा नाटक करत सगळ्या प्रेक्षकांची माफी मागत असते आणि भैरवी तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असते. आणि मग त्यानंतर ताराच्या त्या गाण्याचा व्हिडिओ आणि त्या माफीचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतो. सगळेच लोक ताराच्या गाण्याच्या अगदी प्रेमात पडतात, तिचं अगदी भरभरून कौतुक करतात. तिचा तो माफीचा व्हिडिओ बघून देखील ते तिला लगेच माफ करून टाकतात. तर दुसरीकडे तिलोत्तमा देखील ताराच्या गाण्याचा व्हिडिओ आणि तो माफीचा व्हिडिओ पाहत असते. तर प्रेक्षकांनो, आता तुम्हाला हा जर सावळ्याची जणू सावली या मालिकेचे अपडेट रोज बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.